वटपौर्णिमेचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजात एक नवा आणि सकारात्मक संदेश देणारा अनोखा उपक्रम अहिल्यानगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. कृष्णाली फाउंडेशन आणि कृष्णप्रीत वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी वटपौर्णिमेनिमित्त एकलमाता भगिनींच्या हस्ते वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. एकलमाता भगिनींना समाजात मानाचे स्थान मिळावे आणि त्यांच्या सन्मानार्थ सर्वांनी एकत्र यावे या उद्देशाने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर महिलांची विशेष उपस्थिती लाभली. पर्यावरणपूरक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्याचा हा एक अनोखा आदर्श या दोन्ही संस्थांनी समाजासमोर ठेवला आहे. नमस्कार, मी प्रियांका पाटील शेळके, कृष्णाली आणि कृष्णप्रीत वेलफेअर फाउंडेशनची डायरेक्टर. आम्ही प्रत्येक वर्षी वटपौर्णिमा हा एक सामाजिक संदेश देऊन साजरी करतो. बऱ्याचदा आपली परंपरा आणि रूढी परंपरा मानत आपण वडाच्या झाडाला फेऱ्या मारतो, मात्र वडाच्या झाडाला फेऱ्या मारूनच या ठिकाणी दीर्घ आयुष्य लाभेल असं नसतं. तर या वटवृक्ष लावून या ठिकाणी प्रत्येक माणसाला दीर्घ आयुष्य लाभावं आणि आपले जे पारंपरिक वृक्ष आहेत त्यांचं जतन व्हावं यासाठी आम्ही एकल महिलांच्या हस्ते या वटवृक्षांचं लागवड करतो. यंदाचं हे दुसरं वर्ष आहे आणि फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांच्या संकल्पनेतून एकल महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही सातत्यानं राबवत असतो. तसेच आरोग्य असेल, शिक्षण असेल, जिल्हा परिषद शाळा असेल आणि वेगवेगळ्या ज्या समस्या असतील या सगळ्यांवरती फाउंडेशनच्या माध्यमातून काम केलं जातं. आज या ठिकाणी गणेशनगर या भागामध्ये कृष्णाली या संस्थेमार्फत आज या ठिकाणी एकल महिला आज वटपौर्णिमेचं औचित्य साधून या ठिकाणी एकल महिलांच्या मार्फत आणि या ठिकाणी सर्व मैत्रिणीच्या मार्फत या वटवृक्षाचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. त्याने आज वटपौर्णिमेचं औचित्य साधून या ठिकाणी वृक्षांचं देखील संवर्धन होत आहे. तर मी प्रियांका मॅडम आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व महिलांचे धन्यवाद व्यक्त करते. फाउंडेशन आणि कृष्णप्रीत फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे बोलू का आता कृष्णाली फाउंडेशन आणि कृष्णप्रीत फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे वटपौर्णिमेचं औचित्य साधून एकल महिलांसाठी वृक्षारोपणचा कार्यक्रम घेत असतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने वटाचं झाड आणि इतर झाडंही लावण्यात येत असतात. खरंच हा उपक्रम त्या दरवर्षी राबवतात. खूप कौतुकास्पद आहे, कारण समाजामधील एकल महिला ज्यांना ह्या सणापासून वंचित ठेवलं जातं त्यांच्यासाठी कुणीतरी पुढे येणं गरजेचं आहे आणि जुन्या चालीरीती सांभाळत पण त्या महिलांना पण समाजामध्ये योग्य मान मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी जी संकल्पना राबवत आहेत ती दरवर्षी अशाच पद्धतीने राबवली पाहिजे आणि ह्याचा थोडासा खारीचा वाटा आमच्यासारख्यांनाही मिळाला पाहिजे. त्यांच्या या उपक्रमाला मनापासून धन्यवाद आणि पुढील वाटचाली शुभेच्छा.